म्हणून हा बघा चंद्रपूर नगरीचा राजा चंद्रसिंह असताना हा म्हणून त्या राजाने विचार केला ओहो आणि आवाज देतो त्या शिपायाला, शिपायाला अरे शिपाई, अरे शिपाई, बशीत मुतो ना तर कपात मुतो का रे? नाही म्हणलं भाष्य बोलले. अरे वा काय तू आला आणि तुझा जोडीदार कुठे? काय माहित बोकुडं पिऊन पडला. बोलो त्याला, बोलो. हा आता तो बोलून आणतो. जा लवकर. लगेच अरे घोडीदार, जोडीदार. जोडीदार म्हणतो का गोडीदार म्हणतो? अरे जोडीदारच म्हणतोय. काय म्हणणं खरे हा तू अजून ड्युटीवर आला नाही. आज मी ड्युटीला येणार नाही. येणार नाही नाही एवढं फुगून सांगू राहिला. नाही जमत आज आपलं. कोण रे? नाही आज माझी बायको म्हणे तुम्ही घर सोडायचं नाही. नाही नो म्हणून मी आज माझ्या बायकोच्या म्हणण्यानुसार घर सोडणार नाही. अरे बायकोचं ऐकशीन तर असाच घरी बसशीन भो मग नाना सारखं. हा मला तरी बायको आहे, तुला बायको आहे का? अरे जोडीदार हा. आज पगारीचा दिवस. हा? हा पगार आज आज पगारीचा दिवस आणि तू ड्युटीला नाही. माझ्या मलमई पगार झाली. येड्या त्या बायकोच ऐकत बसशील मग. बरोबर पगार झाली. मी आज आश्चर्यचकित झालो. हा म्हणलं आज पगारीचा दिवस आणि तू ड्युटीवर नाही. वा वा वा. अरे येड्या आपल्या पगारीमध्ये वाढ सुद्धा झाली. वाढ झाली. हा किती वाढ झाली? आपल्याला पहिले की चल. चल जाऊ चल. बसा बसा. माय नाही कोण बोललं? काय झालं? काम रोजचेच आहे ना. आती आओ म्हणून नवनाथ ग्रंथातला छोटासा अध्याय बर. तुमच्या समोर सादर करत आहे. हा गोरक्षनाथाचा जन्म कसा झाला बर. ऐकूया या कथेच्या माध्यमातून. हा जास्त वेळ तुमचा घेणार नाही. नाही बसा. हात जोडून विनंती आहे. आपल्या बाया माणसाला लई कामं राहत्या ही मला माहिती. तू काय कांदे उपटायला जाते काय? जी बाई घरी जाईन ती आपापल्या नवऱ्याला भाऊ म्हणन रे भाऊ. बाई आईल माहित नाही कार्यक्रम वाढल्यावर साड्या वाटणार आहे. बाय, साड्या कुठून आणतो? येत्यानं आशा मारी बसत्यान खोतू. हो चंद्रगिरी नगरी. आणि त्या चंद्रगिरी नगरीमध्ये हा एक ब्राह्मणाची बाई बर. नाव तिचं सरस्वती. सरस्वती. सरस्वती बाईच्या लग्नाला कित्येक दिवस झाले हा. परंतु पोटी संतती नाही सरस्वती बाईला. बाईला. म्हणून त्याच नगरीमध्ये हा. विषय काय झाला? काही बरं. तुम्ही बसले सभा चतुर चातुर ऐका पंडिता हो. तुम्ही बसले सभा चातुर ऐका पंडिता. तुम्ही बसले सभा चातुर ऐका पंडिता हो. तुम्ही बसले सभा चातुर ऐका पंडिता. तुम्ही बसले सभा चातुर ऐका पंडिता हो. तुम्ही काय बसले सभा चातुर ऐका पंडिता. तुम्ही बसले सभा चातुर ऐका पंडिता हो. तुम्ही बसले सभा चातुर ऐका पंडिता. कोई रामदास जोगी आया मच्छिंद्रनाथ हो. धीरे राम रे दीदी. कोई रामदास जोगी आया मच्छिंद्रनाथ. धीरे राम रे दीदी. कोई रामदास जोगी आया मच्छिंद्रनाथ. मच्छिंद्रनाथाची स्वारी हा? काशी यात्रेला जात असताना चंद्रगिरी नगरीमध्ये बर. मच्छिंद्रनाथ आले आलेली आहे. आणि घरोघर भिक्षा मागू लागले. मागू लागले. भिक्षा मागत असताना काय झालं? काय झालं बरं? बर. एका बाईच्या म्हणत बाबा हा एक काय ग. एका बाईच्या म्हणत बाबा हा एक ग. एका बाईच्या मनात भाव हा एक ग. एका बाईच्या मनात भाव हा एक. एका बाईच्या मनात बाबा हा एक ग. एका बाईच्या
महाराज मधला पुत्र नाही होत होती. निराराम मर्यादे दे बाबाजी मधला पुत्र नाही होत वादे निराराम मर्यादे दे बाबाजी मधला पुत्र नाही होत होदादे दिगा दिगा दे दिगा दिगा दे बघा हा आली आली मच्छिंद्रनाथाची स्वारी आली बर आणि मच्छिंद्रनाथ हा. घरोघर भिक्षा मागू लागले. मागू लागले. अलख निरंजन निरंजन अलख निरंजन हा. माई भिक्षान दे शान दे. भिक्षान दे माई भिक्षान दे. आलोक निरंजन भिक्षामध्येही चालता बोलता या चंद्रपूर नगरीमध्ये आलेलो आहे आणि घरोघरी जाऊन दान धर्म मागून भिक्षा मागून आणि आपण पुढच्या मार्गाला निघून जाऊ. आलोक निरंजन भिक्षामध्येही आलोक निरंजन भिक्षामध्येही. बघा मच्छिंद्रनाथाची स्वारी चंद्रगिरी नगरीमध्ये आली. बाबा घरोघर भिक्षा मागू लागले. अरे लाखो करोडो पैसा असू द्या जवळ, पैसा ही काळाची गरज आहे, पैसा प्रत्येकाकडे पाहिजे, परंतु पैसा शेवट आपल्या सोबत येणार नाही. नाही सोबत काय येईल? या हाताने केलेला दान धर्म, पाची बोटाने केलेला दान धर्म कधी केव्हा कसा आडवा येईल येईल हे सांगता येणार नाही. नाही. म्हणून बाबाजी आले तुमच्या नगरीला, हो. या रेड गावाला. असले तुमच्या खिशामध्ये 10-5 रुपये तर बाबाजीला दान करा. केले तरी चालेल आणि नाही केले तरी चालेल. हा नाकातला शेमूट घेतो का? नथी पोथी टाका म्हणे. म्हणून बाबाजी भिक्षा कशी मागू लागले? झोली भर के लाना रे बाबा गुरु ने मंगाई, झोली भर के लाना रे बाबा गुरु ने मंगाई, झोली भर के लाना रे बाबा गुरु ने मंगाई, झोली भर के लाना रे बाबा गुरु ने मंगाई, गुरु ने मंगाई 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 बाबा गुरु ने मंगाई, झोली भर के लाना रे बाबा गुरु ने मंगाई, झोली भर के लाना रे बाबा गुरु ने मंगाई, झोली भर के लाना रे बाबा गुरु ने मंगाई. झोली भर के लाना रे बाबा गुरु ने मंगाई. पहिली भिक्षा आटा लाना गाव खेड पर नहीं जाना, पहली भिक्षा आटा लाना गाँव खेड़े पर नहीं जाना, पहली भिक्षा आटा लाना गाव खेड पर नहीं जाना, पहली भिक्षा आटा लाना गाँव खेड़े पर नहीं जाना, नर नारी से नहीं मांगना, 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 कमंडलू भर के गुरु ने मंगाई, झोली भर के लाना रे बाबा गुरु ने मंगाई, झोली भर के लाना रे बाबा गुरु ने मगाई. ओ झोली भर के लाना रे बाबा गुरु ने मंगाई. दूसरी भिक्षा लकड़ी लाना पहाड़ पर्वत पर नहीं जाना, दूसरी भिक्षा लकड़ी लाना पहाड़ पर्वत पर नहीं जाना, दूसरी भिक्षा लकड़ी लाना पहाड़ पर्वत पर नहीं जाना. दूसरी भिक्षा लकड़ी लाना पहाड़ पर्वत पर नहीं जाना, बाग बगीचा नहीं ढूंढना. बाग बगीचा नहीं ढूंढना, अरे बाग बगीचा नहीं ढूंढना, बाग बगीचा नहीं ढूंढना, लकड़ी लेके आना रे बाबा. गुरु ने मंगाई, झोली भर के लाना रे बाबा. गुरु ने मंगाई, झोली भर के लाना रे बाबा गुरु ने मंगाई, झोली भर के लाना रे बाबा
पर नहीं जाना तिसरी भिक्षा जल लाना कुआ बावड़ी पर नहीं जाना नदी नाले से नहीं ढूंढना 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 कमंडलू भर के लाना गुरु ने मंगाए कमंडलू भर के लाना गुरु ने मंगाई झोली भर के लाना रे बाबा गुरु ने मंगाई झोली भर के लाना रे बाबा गुरु ने मंगाए अलोक निरंजन भिक्षामध्येही वाढ माय काहीतरी दान धर्म वाढ अल्लोक निरंजन भिक्षामध्येही वाढ माय काहीतरी दान धर्म वाढ अलोक निरंजन माझा नमस्कार असो बाबा कल्याण असुबाई वाढ माते घ्या बाबा भिक्षा दमाना माझा कमंडलू सांडण बस 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 भरलंय ना आता ते बाकीच घेऊन जा ना बाबा नाही जेवढी पाहिजे तेवढीच घेतो नाथचं गाणं बरोबर अलक निरंजन आदेश आशीर्वाद द्या बाबा चांगला मला अष्टपुत्र सौभाग्यवती हा बाबा जा बाई बाबा आ कोणता आशीर्वाद याला सदैव सुखात राहू आ? दुसरा आशीर्वाद दुसरा आशीर्वाद कशाला अष्टपुत्र काय म्हणलं सौभाग्यवती सौभाग्यवती करे आ तिने ऑपरेशन करेल आणि कसे पती विंड आता कसे लेकर होईल अरे आले देवजीच्या मना तिथे कोणाचेच आले ना आम्ही आशीर्वाद दिला सर्व काही होऊ शकतं नाही झालं तर एवढा पॉवर आहे माझ्यामध्ये वागड्या साऱ्या कपड्याला आड्या पाड्या थोया अरे 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 बाबा मी असा तसा साधू नाही मी एक चमत्कारी बुवा आहे चमत्कारी नंतर सांगल तुला भेटल्यावर लेकर होईल तू मग घर आलं हिच्याकडे पाहिल्यापासून घर सोडा नाही तू ए, या घराभोवतीच कोंडा करून राहिला तू अरे तसं नाही मी एक संत माणूस आहे एक संन्यासी साधू आहे आज ह्या नगरीत तर उद्या त्या नगरीत असतो असं मी तुझ्या घराकडे येणार नाही परत याला की दिसू नको भाऊ हा वय बा घरात नाही बाबा हॅलो आशीर्वाद घेते बाबा दादा गुरु मच्छिंद्रनाथा गर्भगिरी पर्वतात त्यांची भाषा लईच निराळी, त्यांची भाषा लईच निराळी. अरे बंगाली रे बाबा बोलतो बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली बंगाली रे बाबा बोलतो अरे बंगाली रे बाबा बोलतो बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली रे बाबा बोलतो बंगाली आलोक निरंजन ओ भक्तांच्या मनामध्ये रुजला भक्ती भाव मच्छिंद्रनाथाचं ठाणा येथे सावरगाव मच्छिंद्रनाथाचं ठाण हाय ते सावरगाव मच्छिंद्रनाथाचं ठाण हाय ते सावरगाव भक्तांच्या मनामध्ये रुजला भक्ती भावा मच्छिंद्रनाथाचं ठाणा येथे सावरगाव मच्छिंद्रनाथाचं टाणा इथे सावरगाव मच्छिंद्रनाथाचं टाणा इथे सावरगाव करी वाजवी तुझी मंड्याची कलम चढवी तो मानाची त्याच्या कृपेची आहे सावली त्याच्या कृपेची आहे सावली आलोक निरंजन अरे बंगाली रे बाबा बोलतो बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली अरे बंगाली ना बाबा बोलतो बंगाली ना बाबा बोलतो बंगाली चल ओ बंगाली रे बाबा बोलतो बंगाली
अलक निरंजन भिक्षामध्ये ही वाडमाय काहीतरी दान धर्म वाढ आहे की नाही कोणी वाड्यात? अहो बाबाजी माझा नमस्कार असतो तुम्हाला. शिवली अलक निरंजन. काय झालं? हो बाई, मी एक संन्यासी साधू आहे. मला असा स्त्रियांचा वारा आणि पुरुषांचा थारा देखील चालत नाही. आणि डायरेक्ट येऊन मला शिवली. बघायला का तो घरात राहायचा ना, कशाला बाहेर आली? हा? ए रे, बाबाला स्त्रियांचा वारा आणि पुरुषांचा धरा चालत नाही. अजिबात चालत नाही. पण बाबा काय ती घरची बायको कोणाची हो? जातो का तू घरच्या गोत्या लोकांना काय सांगू राहिलं रे? मग काय खोटं आता मी बोलता? इकडे बाबाजी होऊन आलेलो आहे ना. ए हा? रे. तुझ्या बायकोला तुला सांभाळता येत नाही का? आडेल तडेल ती घरात हा? आडेल तडेल नाही हो बाबा. नाही एवढ्या खोल नको जाऊन तू आडेल तडेल काय बोलतो? नाही पण तुला मला- कसं काय कळालं ती आडेल अरे तडेल? बावळट, मला स्त्रियांचा वारा आणि पुरुषांचा थारा चालत नाही. हो बाबा स्त्री चुकलंच बाबा चुकलंच, जाऊ दे. चाल सडाक भिक्षा दे बाबाला जाय. होय घरात जाय. होय होय थांबा बाबा थांबा. आण लवकर. हा थांब माझ्याकडे नाही बाबा, तिच्याकडेच तू राहतो. मोकळाच राज आहे. तिच्याकडेच राहतो ठेवू बाबा. नको. काय बाय का? ए, ए गाय छाप. असलं काय? बाबाला बोध झालं मला. वा 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 बाई, वाडा मायाभिक्षा. बस बस बस, बाबाची झोळी फाटक. अहो ती माझी स्टाईल आहे माहिती आहे तुम्हाला. जा घरात जा. भेटा जा कधी मध्ये. नाही म्हणजे असं भिक्षा भिक्षा द्यायला कधी मध्ये यायचं नाही असं. आशीर्वाद द्यायला. अलक निरंजन भिक्षामध्ये ही वाडमाय काहीतरी दान धर्म वाढ. बाबा अलक निरंजन माझा नमस्कार असतो बाबा तुम्हाला. कल्याण असो बाई. बाबा काय व तुम्ही आले माझ्या दरवाजाला, हो लय आनंद झाला व बाबाजी मला. असं परंतु हा लय मनामध्ये कष्टी बाबाजी. अहो 12-24 वर्ष झाले माझ्या लग्नाला. लग्नाला मला पोटी संतती नाही. नाही. बाबा काय वाटेल तेवढ्या देवाला नवस केला, हो परंतु एकही देव माझ्या नवसाला पावला नाही. नाही. मला सांगा बाबा, हा? तुम्ही या जगामध्ये फिरता हो. का म्हणून फिरता हो? अगं सरस्वती बाई, या जन कल्याणाकरता आम्ही फिरत आहे. आणि ह्या जन कल्याणाकरता आमचा जन्म झालेला आहे. जन कल्याणासाठी फिरता हो. बाबा. काय? करा ना बाबा माझं कल्याण. मला काहीतरी प्रसाद द्या बाबा. बाबाजी फिटू द्या माझ्या वांसपणाला. मुलगा किंवा मुलगी होऊ द्या व बाबा मला. अगं सरस्वती बाई, हा बाबा. आम्हाला मच्छिंद्रनाथ असे म्हणतात. हो. तुझं दुःख मला कळलेलं आहे. चाललो होतो काशीच्या तीर्थाला, हा. आलो तुझ्या नगरीमध्ये आणि भिक्षा मागण्याला. अच्छा जाता वेळेस हा साधू तुझा कल्याण करून जाणार. खरंच बाबा. हो मला प्रसाद देणार. हो सांग. हो सरस्वती. म्हणून त्या बाबाजीनं काय केलं, बाबानं झोळीतून काढून दिली बुद्धगा. नाथानं झोळीतून काढून दिली ही भूत. बाबाने झोळीतून काढून दिली भूतव. नाथाने झोळीतून काढून दिली विभूपदा. हे बाई म्हणून टाकली पदरात होडी. राम रे दे हे बाई म्हणून टाकली पदरात होडी. राम रे दे हे बाई म्हणून टाकली पदरात. बाई सरस्वती, हा राग युगतीचा प्रसाद येत आहे. हा मुखाने भक्षण करावं, याच्यापासून तुम्हाला पुत्रफळ होणार. अलक निरंजन. खरंच बाबा. हो बाई, मी आई बहीण बाबा. जरूर होणार. तुमच्या तोंडात साखर पड बाबा. येईन बाई आजच्या 12 महिन्याला मला रेडगाव. बघूया कपडे शिवीन बाबा. शिवाबाईले फार जुने झाले, याच्यावर 2-3 जण गेली. बाबा तुमच्या लुंगीचं माप द्या. ए अलक निरंजन, येतो बाई मी. या बाबा. बाबा परत या बाबा. मोबाईल नंबर देऊन जा ना. अगं सरस्वती बाई, या बावळटमुळे माझ्या मेमरीमध्ये व्हायरस व्हायच्या मागं आलं. इथल्या काय सांगू सरस्वती बाई तुला. हा बाबा. हा रागीगुचीचा प्रसाद मी दिलेला आहे. बरं. 12 वर्षाला माझ्या प्रसादाचा बालक पाहिलं मी नार सरस्वती. आणि त्यावेळेस माझ्या प्रसादाचा बालक मला दाखव सरस्वती काही बाई. हरकत नाही बाबा. येतो मी. या तुम्ही. अलक निरंजन. बघा मच्छिंद्रनाथाने सरस्वती बाईला राखी बुद्धीचा प्रसाद दिला. हा. बाईला आनंद झाला. ओहो. अगं बाई आता मी आई बहीण. व आनंद झाला त्या सरस्वती बाईला.
केलं बायाची जात बावळट आरशा दाटला ग बायाची जात बावळट आरशा दाटला बायाची जात बावळट हर्ष दाटला ग बायाची जात बावळट हर्ष दाटला बाई गेल्या शेजारलीच्या काय वाड्याला वादी दिरे राम रे दिदी बाई गेलेल्या शेजारलीच्या काय वाड्याला वादी दिरे राम रे दिदी बाई गेलेल्या शेजारलीच्या काय वाड्याला वादादी दिगादी गादी दिदी बाई मला माझ्या नगरीतल्या बाया सगळ्या वांझोटी वांझोटी म्हणायच्या या म्हाताऱ्यात नुसत्या टोचू टोचू बोलायच्या आता मी आई वहीन आई हा मला बाळ वहीन हा पोराला बाळ्या घेणार आहे त्याच्यापासून पोरग होईन ना. हा ही म्हातारी ना काय म्हणायची बाया. हा बाळ्या हा त्याला काय म्हणत होत्या ह्या बाया म्हणत होत्या बाया आता कशा बदलल्या. हा पार्टी बदलली ते आहे ना त्याला माहिती आता इलेक्शन चालू झालं. हा कोणती हा बापरे ननंद आहे का मम्मी हा का पोराला आगी जाण म्हणे. अजून होऊ तरी अगोदर धागी जाण तू नाही पण स्टॉक आणून ठेवा बाई लागून बाळा त्याच्या. हा. कुठं आहे कांचन बाबा. हा बर लेकरावून झाल्यावर ना अजून पोरट ग पोटात भांडण कोर्टात. अवय बाई आजूक होऊ दे तू आजूक लेकरू होऊ दे लग्न. चला ग काय झालं काय झालं त्या शेजारणीला मी खुशखबर देऊन आले पलीकडे गल्लीत गेले होते आता तुमच्या गल्लीत आले बाई आई होईल एवढे काय खुश व्हायल्यासारखं आहे बायला की या बाया काय झालं आई होईल आई होईल आई होईल आम्ही काय झालोच नाही. अगं बाई आनंद झाला मला लय वांजोटी म्हणायच्या ना तुम्ही आनंद झाला आनंद झाला मग एवढा तुझ्या जोडी ठेवून काय करते ते लोकांना वाटून खाऊही का तो मग आनंद मनामध्ये होत असतो असं हो आनंद झाला. माझ्या मनात एवढा आनंद झाला बाई आता मला बाबा नाही ना आपल्या गावात बाबा आला बाबा 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 बाया बाबा तुमच्या पोरी सोरीच्याच घरी कोण येतो म्हणा आमच्या सारख्या म्हाताऱ्याच्या घरी कोण येत ना बाबा. बाई हा. बाबानं मला ही पोती दिली पाय बापा हा भस्म दिला हा. आता मी ही बुती खाईन मला दिवस जाईन मग मी आई होईन. बाई 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 कशाला ही बुद्धी खाती माय तुला माहित नाही आताचे बाबा लोक काही चांगले राहिले नाही. नाही ती उभी बुद्धी खाऊ नको ती बुद्धी फेकून दे बाई. हा, फेकून असं काय कारण तुला माहितीये का काय? ते बाबा गोमाशी करून आणतोय त्याच्या देशाला घेऊन जाईन तुला काय म्हणती मग आवाज अशीच एक होती दिली होती मला हा, आईला दिली ती बुद्धी मी पुढे काही खाल्ली नाही बाई मी ठेवली जात्यावर जात्यावर पुढे ठेवली बाई अहो जात उठलं बाबाच्या मठात काय आणि मग आणि तो खरं सांगेन जर ती पुढे खाल्ली असती ती नव्हती गेली का बाबाच्या मठात कायला खाते हा बाबा चंबूबाचं काय ऐकते ते फेकून बाई बरं झालं ग तुम्ही मला चांगला सल्ला दिला आम्ही कोणाला बी चांगलंच सांगतो. ऐक नाही बाई बा? बाई मग आपलं काम तास आहे मी भाकरी पाड्यास नंतर करते करते. पण चार चौकील चांगला सल्ला सांगते त्याबद्दल गावा शिकायला त्याच्या भांडणं आम्ही चांगलं सारं. चिटकते फेकून देते फेकून देऊ फेकून. म्हणून काय झालं या शेजारणीनं कल्पवास दावी लाग या शेजारणीनं कल्पवास दावीला शेजारणीना कल्पवास दावी लागा या शेजारणीना कल्पवास दावीला इनारा काही बोलतो फेकली ना करड्याला वादी दिरारा मर्यादी दे इनारा काही बोटा फेकली ना करड्याला वादी दिरारा मर्यादी दे इनारा काही बोटा फेकली ना करड्याला वादादी दिगा दिगा दी दिगा दी दे या शेजारणीच्या सांगितल्यावरून बाईनं राखी
बुधीचा प्रसाद उखाड्यावरती फेकून दिला. बघा महाराज, दिवसांदिवस लोटत गेले. झाले 12 वर्ष तोच बाबा आला ग. झाले बाई 12 वर्ष तोच बाबा आला. झाले 12 वर्ष तोच बाबा आला ग. झाले 12 वर्ष तोच बाबा आला. बाबा हिंडत फिरत दरवाजापाशी आला. बाबा हिंडत फिरत दरवाजापाशी आला. बाबा हिंडत फिरत दरवाजापाशी आला. बाईने बाबा दुरूनच पाहिला ग. बाईने बाबा दुरूनच पाहिला. बाईने बाबा दुरूनच पाहिला ग. बाईने बाबा दुरूनच पाहिला. हिनं लावला दरवाजा बसली आतल्या खोलीला. बाईने लावला दरवाजा बसली आतल्या खोलीला. हिनं लावला दरवाजा बसली आतल्या खोलीला. अगं अगं बाई, तोच बाबा आहे. आता बाबा येणार, मला विचारणार. मी बाबाला काय उत्तर देऊ बाई? बाई घरामध्ये थरथर थरथर कापू लागली. आतल्या घरामध्ये लपून बसली. अलोक निरंजन, या चंद्रपूर नगरीमध्ये मी सरस्वती बाईला प्रसाद दिलेला आहे. 12 वर्ष पूर्ण होऊन गेलेले आहे. मला देखील माझ्या प्रसादाचा बालक पाहुशी वाटतो आहे. जायला पाहिजे आणि सरस्वती बाईला आवाज देऊन घेतला पाहिजे. बाई सरस्वती, भिक्षावामध्ये अलोक निरंजन भिक्षा वाढ वाढ माय भिक्षा वाढ. हे सरस्वती बाई, दरवाजा उघड बाई. केव्हाचा तुझ्या दारामध्ये आवाज येत आहे, तुला ऐकू येत नाही? अलोक निरंजन, सरस्वती बाई दरवाजा उघड. सरस्वती, जर कधी तू दरवाजा उघडला नाही, हा बाबा तुझ्या दरवाजामधून निघून गेला, याचं पातक तुला भोगावं लागेल. बाई सरस्वती दरवाजा उघड. सरस्वती बाई उठ. काय सांगू सरस्वती बाई तुम्हाला, 12 वर्ष झाले गोष्टीला. प्रसाद दिलता मी तुम्हाला, माझ्या प्रसादाचा बालक दाखव बाई मला. बाबा, काय मी ओळखलं तुम्हाला. ओळखलं? तुम्हीच बाबा आहे. मीच आहे तो बाबा. आम्हाला तुम्ही प्रसाद दिला होता. हा, मग खाल्लं नाही बाबा. अलोक निरंजन बाई, म्हणजे तू माझा प्रसाद खाल्ला नाही? अगं अगं, काय केलं त्या प्रसादाचं? त्या बायाने सांगितलं मला. कोणत्या? या बायाने सांगितलं? काय सांगितलं? ते बायाने सांगितलं. हा, ते 2-3 बाया होत्या ना, त्या बायाने सांगितलं. या आपल्या हा, यायनं कोणच बरं दिलं? त्या बायाने सांगितलं बाबा. काय केलं माझ्या प्रसादाचं सरस्वती बाई? त्या बायांनी मला काय सांगितलं बाबा? काय सांगितलं? बाई कशाचा पुत्र मौली घातली तुला ग. बाई कशाचा पुत्र मोडी घातली तुला. बाई कशाचा पुत्र माऊनी घातली तुला ग. बाई कशाचा पुत्र माऊनी घातली तुला. तुझी का करी गोमाशी नाही त्याच्या देशाला. राम रे दिदे तुझी करी गोमाशी नाही त्याच्या देशाला. राम रे दिदे तुझी बाई करी गोमाशी नाही त्याच्या देशाला. कशाचा पुत्र मौनी घातली तुला आणि गोमशी करून मी तुला माझ्यासोबत घेऊन जाईन. ते बाबा, अगं अगं बाई, ती बाई म्हणे बाबा, तू गोमाशी करीन म्हणे. गुणगुण 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 करीत बाबा मागं जाशील म्हणे. अरे अरे बाई, ऐकावे जनाचे करावे मनाचे. ह्या समाजाने साधू संतांना देखील त्रास दिला आणि तुला सुईचं सांगितलं असं. काय सांगू बाई सरस्वती तुला, क्षमा करा बाबा. म्हणजे तू माझा प्रसाद खाल्ला नाही. तू
काड्यावर फेकला बाबा. अगं एवढी तरी दया कर. बाई कुठं टाकली चाल दाखव मला मला ग. युवती कुठं टाकली चाल दाखव मला. बाई कुठे टाकली चाल दाखव मला गा. विभूती कुठे टाकली चाल दाखव मला. ही बाईला पुढे मागे बाबा चालला. आधी निराराम रे दीदी. ओ बाईला पुढे मागे बाबा चालला. आधी निराराम रे दीदी. बाईला पुढे पुढे मागे बाबा चालला हो दादी. दिगा दिगा दे दिगा दीदी. तुमचा प्रसाद. मूर्ख बालक मुक्या प्राण्याची मजा करू नये. तो आलेला आहे माझ्यासोबत. ए बाबा लाळ खाऊ नको त्याची. ये काल लागत आहे तुमच्या संग बाबा. अगं बाई माझ्यासोबत मुका प्राणीही असतो आणि जन समाजही असतो. हा का हो माझ्यासोबत असतात ते. हे माझे मित्र आहेत दोन्ही पण. घ्या ए, बरं जरसं हातात बाबा. सोडून दे. हातात घ्या बाबा. बाबा तुमच्या आणि तोंडाला येते. अरे बालक मुख्या प्राण्यावरती दया करा नाहीतर मग रविवार पाहून का सोडू नका. ए, बाबा दुसरं पण आहे तुमचं. बा 2 सण होणार झाला. घ्या घ्या बाबा घ्या. घ्या बाई, बाबा, घ्या. धरा बाबा. तुमचंही म्हणे घ्या बाबा. कोणा आणून सोडी इथं. हा याला कडाकडे बिलाकडे टाका नाही लईच वाळवले तुम्ही. मारले का आता बाबा तिथं. बाबा याची मम्मी कुठे आहे? त्यांची मम्मी असं मला माहिती कुठे. मी त्याच्या मम्मीला राखली. बाबा चला माझ्या माग. चाल बाई. ही बाई ना पुढ्या मागे बाबा. ही बाईला